न देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 विठाला. त्या माईक सारखं करा, थोडस कडक इको कमी करा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, देहूतल्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे देहूतले मालक विटेवरच्या मालकाच्या समोर एक मागणी मागतात. राजे हो, संत मागत नसतात, मागतात ती माणसं असतात, मागत नसतात ती संत असतात, आणि मागायला लावतो तो देव असतो. नाहीत मागत संत. पण एक जणांनी मला विचारलं, का हो संत मागत नाहीत? मग तुकोबरायांनी तर मागितलं. प्रत्येक संतांची मागणी पर अभंग आहे. मग यांनी कसं मागितलं? त्याला सांगितलं, राजा काय मागावं, कोणी मागावं, किती मागावं, कशाकरता मागावं, कधी मागावं, हे ज्याला कळते त्याला संत म्हणतात. आणि याच्यातलं काहीच कळत नाही त्याला तुम्ही आणि मी म्हणतात. विठाला 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 विठाला. मग जी मागणी आहे देवाकडे, जी देवाकडे मागणी केली तुकोबरायाने, ती मागणी तुकोबरायाची पूर्ण करत असताना विटेवरच्या मालकाला एक तीळ मात्र कसल्याही प्रकारचा त्रास नाही. आपल्या मागण्या पूर्ण करत असताना त्रास होत असतो. देही सभातल्या मागण्या असतात आपल्या, त्या कधी कधी अंगाचा घाम काढत असतात. अशा मागण्या आहेत तुमच्या आमच्या. तुकोबरायांनी माझ्या देहूतल्या मालकाने आज विटेवरच्या मालकाकडे मागणी केली. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा मला एक देऊन टाका, तुमचा विसर झाला नाही पाहिजे, विसर पडला नाही पाहिजे. रात्रंदिवस तुम्ही माझ्या चित्तात असावा, माझ्या स्मरणात असावा, असं देऊन टाका. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, घेऊन टाका. पुन्हा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी तुमच्या नामाचं गुण गाईल, म्हणजे तुमचं भजन करीन. माझ्या जीवनातली ही जोडी आहे, ते देऊन टाका. पुन्हा काही धनद्रव्य वगैरे न लगे मुक्ती आणि संपदा. मोक्ष नको म्हणले तुकोबराय. पैसा नको म्हणणारा माणूसच नाही, मला अजून सापडलेला नाही. कोणी म्हणत असेल मला पैसा आवडत नाही, मी त्याला मानित नाही. त्याला कोणी देत नाही म्हणून म्हणतंय ते. नाही, मला सापडच नाही. माझे 3802 गावं आजच्यानं महाराष्ट्रात पूर्ण झालेत. मी काय गांजा ओढून थोडा फिरतो? माझ्या का गोळ्या संपल्या का काय? कारण मी का मानत नाही? कारण माझ्या मालकांचं एक वाक्य, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. कशात न कशात आम्ही बाटलोत महाराज, म्हणून आम्ही इचकीनं हे मोठं पाप आहे. निषेध आहे, निषेध आहे. आम्ही बसत नाहीत मालकाच्या वाक्यात. आणि जो कोणी ह्या वाक्यात बसत असेल, एखादी बाई असेल, एखादा पुरुष असेल, त्या बाईच्या चपलाचं त्या पुरुषाच्या बुटाचं मंदिर बांधतो गिरगावकर. अहोरात्र त्याच्या बुटाची चपलाची सेवा करतो. सापडच नाही ती गेली माणसं त्याच काळात. विठाला 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 विठाला
बाबतीत नकार दिला. ही ती तुकोबाराय होती. न लगे मुक्ती आणि संपदा. नकोय म्हणले आम्हाला पैसे, नकोय मोक्ष, नकोय मोक्ष. मला वाटते आपल्याला कधी मोक्षाचं स्वप्न पण नाही, मला सुद्धा पडलं नाही. तुम्ही इतके जण मला मानता, माझ्या पुढे बसलात, मलाही अजून मोक्षाचं स्वप्न नाही. आणि मोक्षाला ही लाथा मारणारी माणसं आहेत. मोक्ष सुखा हानो लाता. लाथा मारल्या. याच्या पलीकडे सांगू का, तुकोबारायांनी मोक्ष का नकारला? मोक्षा माघरी कामारी, मोक्षा माघरी कामारी, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे. मोक्षा माघरी कामारी, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे. मोक्षा माघरी कामारी, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे. मोक्ष तुकोबारायच्या घरी भांडे घासायला होता. धगाई म्हणले ते मोक्ष. न लगे मुक्ती आणि संपदा. का नको म्हटले असतील पैसा? पैशाची मालकीन कोणी माहिती तुम्हाला? लक्ष्मी. आणि पैशाच्या मालकीनीचा मालक तुकोबारायच्या घरी मनाने येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करो उपचार, कोप मोडके जरजर. पैशाच्या मालकीनीचा मालक तुकोबारायच्या घरी मनानं. ह्याच्या पुढचं सांगू तुम्हाला. पैशाच्या मालकीनीचा मालक तुकोबारायच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा दातान काढीत होता. पप्याची माय तरी पप्याच्या बापाचा काटा दातान काढीन का? काढीन का पप्याची माय? दोघ जण शेतात गेले, सोयाबीनचं धसकट घुसलं. त्यानं पाय असा निर्मळ केला. पप्याची मायला म्हणला, पप्याची माय म्हणजे त्याची बायकून, हे हे धसकट उपटून घे बर सोयाबीनचं. ती म्हणली सकाळीच नख काढे. ते म्हणला मग मी नवरा आहे, तू माझी बायको आहे, तू दातानं काढ. बाया तुमचे पाय कुठं जातात? मग दात तुमच्या पायाला लाईत नाही. कोण म्हणती माहिती? पप्याची माय. 7 फेरे मारलेत तिच्यासोबत अग्नीला. आंतरपट सुटलाय. पंचतत्वाच्या अग्नीच्या सोयऱ्या धाऱ्याच्या साक्षीनं तिला धर्मपत्नी म्हणून स्वीकारले. ती नवऱ्याच्या तळपायाला दात लाईत नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो विश्वाचा मालक जिजाबाईच्या पायातला काटा दातानं काढतो. अधिकार किती मोठा असेल माझ्या जिजाबाईंचा. आणि त्या जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी. तुकोबारायचं वजन करण्यासाठी भक्तीचं ब्रह्मदेवाकडे काटा नाही बुवा, काटा नाही. एवढी मोठी व्याप्ती. म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा. पाहिजे काय तर संत संगती सदा. संतांची संगती देऊन टाका. विठ्ठल 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 माझ्या विटेवरच्या मालकांनी सांगितलं तुम्हाला हे देण्यासाठी मानवी शरीर लागेल. हो, मग तुम्हाला गर्भवासाचे चटके. तुकोबाराय म्हणले सुखे घाली आम्हाशी. मला काय गर्भवासाची भीती नाही. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. मी सुखाने गर्भवासाचे चटके भोगेल, पण मागचं मला देऊन टाक. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. या महाराजजी विठाला 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 हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ.
तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने थोडंसं वाढवा. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा, या परम पावन सोहळ्यात अच्छी जागराचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आला. चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देहूतले मालक तुकोबाराय विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात की तुझा विसर झाला नाही पाहिजे, तू नित्य आमच्या स्मरणात असला पाहिजे, सतत तू अंतकरणात असला पाहिजे, हे आम्हाला देऊन टाका. विटेवरचे मालक ज्या वेळेला तुकोबारायकडे गेले, तुकोबारायची परिस्थिती पाहिली. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या, किंवा मोडक्याची बाजावरी वाकळांच्या शेजा, बाजा सुद्धा मोडक्या तोडक्या आहेत, त्याच्यावर अंतरण सुद्धा व्यवस्थित नाही. जेवायला सुद्धा तुकोबारायच्या घरची परिस्थिती साधी ही विटेवरच्या मालकानं पाहिली. तुकोबारायने 2 अंग भोगले दादा. एक अंग श्रीमंतीचं भोगलं आणि एक गरिबीचं भोगलं. तुकोबारायची श्रीमंती मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नव्हतं. बोधले बाबा, ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही, इतके तुकोबाराय श्रीमंत. आणि तुकोबारायची गरिबी पाहिल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं 8 डोळे झाकून घेतले, कारण ती गरिबी पाहू शकत नव्हता आप्पाबॉत ब्रह्मदेव. इतकी तुकोबारायनं गरिबीचं एक टोक भोगलं आणि श्रीमंतीचं एक टोक भोगलं. त्या तुकोबारायची शेवटची परिस्थिती पाहिली असेल विटेवरच्या मालकांनी. यांनी घर मागावं, एखादा वाडा मागावा, हवेली मागावा, 400-200 एकर जमीन मागावा. नाही, ते तुकोबाराय होते. ते गिरगावचा बाळू थोडाचे तुकोबाराय होते. तुकोबारायच्या जीवनात सासरे इतके श्रीमंत भेटले, पुण्याचे श्रीमंत आबाजी गुळवे. एखाद्याला माहीत नसल, मी म्हणणार नाही तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही बऱ्याच महाराजायला वाट लावलेली माणसं आहात. म्हणजे त्यांचं आयुष्य संपून तुम्ही ऐकून तुम्ही थोडी मारलं त्यांना. म्हणजे एवढ्या महाराजांचं तुम्ही चिंतन ऐकलेलं आहे, तर बाळा काय सांगणार 41 वर्षाचं, किती सांगू शकतोय. तरी पण सांगतोय, तुकोबारायच्या सासऱ्यांकडे 3600 एकर ऊस होता. माझ्या गोळ्या संपलेल्या नाहीत, म्हणजे गोळ्या डोक्याच्या नाहीत, हायता कमरेच्या. तर कमरेचा आणि डोक्याचा काही संबंध येत नाही, साईराज काही संबंध येत नाही त्याचा. ते दुखतंय, ते अपघातात झालेलं आहे ते, त्याच्यामुळं 3600 एकर ज्या सासऱ्यांकडे ऊस आहे, 1425 गडी होते. आणि तेवढ्या श्रीमंताची मुलगी तुकोबारायला म्हणल्यावर काय कमी केलं असतं सासऱ्याने? हा, काय कमी केलं असतं, काय कमी केलं असतं? अद्याप नाही, हातच पसरला नाही कोणाच्या पुढं, बिलकुल नाही. तुम्हाला एक सांगू, या भारतीय संस्कृतीत राजकारणी 5 लोक झाले. राजकारणातले तत्वनिष्ठ राजे 5 झाले. 6वा मी जिवंत आहे तोपर्यंत जन्माला येणार नाही. तुमचं नशीब असेल तर बघा बाबा. 5 राजकारणी तत्वनिष्ठ, त्याच्यातला एक राजकारणातला डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर काका आणि 5 नंबरचा डॉन रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. दादा मी बाकीच्यांना नाव ठेवणार नाही, पण ह्या 5 लोकांच्या यादीत कोणीच बसत नाही. माफी असावी, एखाद्याला राग आला असेल तरी त्याला मी काय करणार आहे, पण ह्या 5 लोकांच्या यादीत कोणी बसू शकत नाही. तर ह्या 5 लोकांच्या राजकारणातल्या तत्वनिष्ठ डॉननी, त्याच्यापैकी एका राजाने तुकोबारायला नजराना पाठावा आणि तुकोबारायने ते परत करावा. ते तुकोबाराय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यांना म्हणावं, राजे राजे तुम्ही तळहाता इतक्या जागेचे राजे आहात, आम्ही त्रिभुवनाचे राजे आहोत. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे, या भूमंडळा माझी कीर्ती, या भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे, या भूमंडळा कीर्ती माझी, या भूमंडळा कीर्ती माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या भूमंडळा कीर्ती माझी, या भूमंडळा कीर्ती माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी
मागतील? तुकोबारायाच्या सानिध्यात एक महाराज पोरीच्या लग्नाच्या अपेक्षेकरता धन मागण्यासाठी आला. पोरीचं लग्न होतं त्या महाराजाच्या. तसा तो महाराज चांगला होता, गुटखा खात नव्हता, तंबाखू खात नव्हता, बिडी वडीत नव्हता. मला असं वाटतंय जो पक्वद्या, जो गायकन, जो कीर्तनकार लोकांकडून पाकिट घेतो त्यानं हे 3 नियम सांभाळावा. लोकांनी भजनाचे, पक्वादाचे, कीर्तनाचे बोधले बाबा पाकिट दिल्यावर जर हे तंबाखू खात असतील तर याच्या घराला कुपाटी लागायला टाइम लागणार. कारण वरचा इतका इतका चतुर आहे, इतका चतुर आहे. आणि माझ्या भाषेत सांग का मराठवाड्यातल्या, देवासारखा गुंड जगातच कोण नाही. मग हे जरा जुरा पाकिट घेणाऱ्या गुंडायला तर कवा बी हानीन ते. याचं थोडस मला असं वाटतंय अक्कल गहाण खात्यात टाकू नये, थोडीशी ताब्यात ठेवली पाहिजे अक्कल. बोधले बाबा इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आई बापाच्या सणावाराला पाया पडतोय किंवा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पाया पडत असेल. तुमच्या माझ्या पक्वाद्याच्या गायकाच्या माणसं दिसले की त्यांच्या पाया पडते तो. यांचा अर्थ लोकांच्या गोळ्या थोड्या संपल्यात तुमच्या. हा काय वय असेल यांचं? 41च्या बाळूच्या पुढे ते वाकले का नाही? कशा करता यानं इतकं ताठायचं? मी फार अभ्यास होई नाही. तू ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुझ्या पुढे वागतेत. तू व्यसनाला आळा घाल. किती गुंड आहे सांगू तुम्हाला? नुसत्या भारताचा विषय नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशात 6 गुंड होते. माझ्या वाचनात आहेत ते. त्याच्यापैकी एका गुंडाचं नाव सांगतो, रावण. बाकीचे 5 कोण होते घरी गेल्यावर बघा ना, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला भेताळासारखी इचकी जाण, त्याच्यावर तुम्हाला साहीची साही सापडते. 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता लंकेचा राजा रावण. त्याच्यासारखा गुंड नव्हता दादा कोणी, 1 नंबरचा गुंड. मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं 2:18 आपटू हाणलं, ते पंढरपुरातला किती नंबरचा गुंड असेल आता विचार करा बरं. वायर चोरणारे, टाटर चोरणारे, पाईप चोरणारे, ते यायला तर कवा बी हानीन ना. गुटखे खाणाऱ्याला, तंबाखू खाणाऱ्याला, बिड्या वाढणाऱ्याला कधी बी हानीन का नाही? आहे का नाही? जपायला पाहिजे, आपण जपायला पाहिजे. आपल्या लोक लय मानते तो, लय मानते. अहो जावायचा आदर करत नाही इतका आदर संप्रदायातल्या लोकांचा करते. 3 लोकांना गुटखा खायचा नाही, तंबाखू खायची नाही, बिडी वाढायची नाही, त्यासारखा परमार्थ. आणि 3री एक आचारसंहिता सांगतो, आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय बहीण म्हणायचं. असा जो कोणी संप्रदायात असेल तो नुसत्या प्रांतातला महाराज नाही, पूर्ण देशाचा महाराज येतो. विडाला तुकोबारायाकडे एक सामान्य सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मा आला. कीर्तन चालू होतं. का मागत नसतील लोक, त्याचा पुरावा तुम्हाला आधी देतो. अरे तुकोबारायाने सांगितलं, अरे यांच्या मुलीचं लग्न आहे, थोडी थोडी मदत करा. मग देऊ लागले लोक पटापटा पटा. त्यावेळेला पैशाला लय दुष्काळ असेल. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला वाटतं तुमच्या लहानपणी सगळ्याला चपात्या भेटतच नव्हत्या. नुकती तर 50-50 कोस पर्यंत नुकती नव्हती. तुम्ही हे दिवस पाहिले, मधुकरीचा काळ पाहिला तुम्ही. 4-4 दिवसाच्या बाजऱ्याच्या भाकरी काही काही वारकऱ्यांनी भिजू भिजू खाल्ल्या. साधना केल्या आळंदीला, पंढरपूरला, देऊला. काही वारकऱ्यांनी साधना आणि आचरणात परमार्थ करणाऱ्या लोकांमुळे ह्या परंपरा आहेत बरं चालवत. ह्या परंपरा चालत आहेत. सगळ्यांनी काय आणा, आदला, कवडी, दमडी, खडका. ह्या आताचे पैसे तर त्या काळात नव्हते ना. आडका, दमडी, खडका, कवडी, लालपई, डबल पैसा. जिनच्या पॅन्टीवाल्यानं उगा ऐकून घ्या. तुम्ही काय पाहिले नाही, काय नाही. मी काय फार वयस्कर नाही, पण मला जुनं वाचायचा नाद आहे म्हणून माहिती आहे. कधी कधी जुन्यावर गेलं पाहिजे. फिरली तुकोबाराय, पण एक माणूस इतकं चिकट होतं बोधले बाबा, इतकं चिकट, त्यानं त्याच्या बापाचे पित्र पण कवा घातले नाही. आहा, इतकं चिकट होतं, इतकं चिकट. पण तुकाराम महाराज म्हणले याला पण मागायचंच. तुकाराम महाराज घरी त्या महाराजाला घेऊन आल्याबरोबर म्हणले,
मी बाथरूमहून येतो. तांब्या घेतला आणि गेला. तेव्हा घरातले संडास नव्हते ना, हे तर मानावंच लागेल. बाहेर जावं लागायचं बहिर दिशेला. त्यानं तांब्या घेतला आणि गेलं. येईच ना घरी, येईच ना. आता यायला काही द्यावं लागेल म्हणून का मागत नव्हते. तो खूप बरा आहे याच्यावर सांगायलो. याच्यावर सांगायलो किती मोठे ते लोक. पण नाईलाजानं कंटाळून आलंच घरी. जाऊ द्या म्हणला, देतच नाही. तो कोबर आहे म्हणले, अरे आम्ही किती वेळचे बसलो, काहीतरी दे ना. काहीच नाही माझ्याकडे म्हणून देऊ काय. ते म्हणले काहीच नाही, तांब्या आहे ना, तांब्या आहे ना तुझं, तांब्या आहे ना, हे देऊन टाक ना तांब्या. हे म्हणलं संडाच असू दे ना, घासून आण. मातीनं पहिले माणसं मातीनं हात धुत होते. तांब्या मातीनं उठायचे असे. त्यानं मातीनं तांब्या गिंब्या घासला. तुकोबारायच्या हातात दिल्याबरोबर तांब्या सोन्याचा. त्या महाराजाला सांगितलं, कर पोरीचे लग्न आता, जाय. त्या तांब्यानं आपण पाणी पिऊ शकतो. तो तांब्या घासल्याच्या नंतर ज्या साधूचा हात लागल्यावर तांब्या सोन्याचा होतोय, तो साधू बाबा कशाला कोणाच्या पुढे हात पसरी. नकोय देवा, फक्त तुझा विसर न व्हावा एवढं देऊन टाक. तू मात्र आमच्या चित्तात राहायला पाहिजे. पण मालक बी लय हुशार आहे पंढरपुरातला. त्या मालकानं सांगितलं, तू कोबर आहे, माझा विसर न पडण्यात तुम्ही मागता, मी देऊन टाकतो, पण तुमचा फायदा काय. तू कोबर आहे म्हणले, देवा आम्हाला माहिती आहे, तुझा विसर न पडल्यामुळे जे मिळतंय का ते जगात काहीच मिळत नाही. इतकी ताकद आहे तुझा, तू अंतकरणात ठेवलं की. पण विटेवरचे मालक म्हणले, तू कोबर आहे, मी द्यायला काही हरकत नाही, पण दात्यानं पुढच्याला असं दिलं पाहिजे की ते त्याला पचलं पाहिजे. एकाला शुगर झाली 450 आणि बाईनं गावरान तुपातला शिरा द्याला साखरेचा. मरण न ते परमेश्वर बुवा, मरण न ते, मरण न. हिला वाटतं मी बदामाचा शिरा द्याला, पण ते खाल्लं कीच मेलन. ते दाणे सार्थकी लागलं पाहिजे. एका माणसाकडे 2 पोते ज्वारी झाली, त्यानं पुढच्या व्यक्तीला सांगितलं, मला काही कोणी काही नाही, पाठीमागं वगैरे काय नाही, 2 पोते ज्वारी झाली, भाकरीची पंचायत मिटली, पण भाजीची वरणाची पंचायत राहिली. गावातला मोठा माणूस तुमच्यासारखा, त्यानं सांगितलं, दर महिन्याला 15 किलो तूप घेऊन जात जाय. वरण शिजवा, मसाले टाका, भुरक्या कुटा, जिऱ्याच्या पुड्या, कुठं मोहऱ्याच्या पुड्या, हळदच आण, काहीच आण. कशाला रे कुटाने. 2 भाकरी सकाळी भाजी जाय आणि पावशर तूप ताटात घेत जाय आणि 2 भाकरी चुरून खात जाय. 15 किलो म्हणजे बरोबर होते ना 30 किलो. 30 अर्धा म्हणल्यावर 30 दुकानदार आहे ना, लक्षात. मग पुढच्यानं 15 किलो तूप दिल्यावर किती हिशोबात खावा. यानं 10 किलो तूप इकलं आणि रोज त्याचे अर्धा किलो बैंगन घेत होता आणि बैंगन भाजून बैंगनावर तूप खात होता. बऱ्याच बैंगन यायला कळत नाही तूप कशावर खावा. देणाराचं प्रेम मातीत गेलं ना. पाय सोंबळ्या बैंगनावर तूप खालाय. किती हरामखोर आहे. अगा दातृत्व भयेति तिजायते यत् सत्कर्मा पुनितो भयो पुनितो पुण्य प्रदान नसते वचा यत् दातृत्वम स्वाभिमानः. त्याचं जर दान दिलेलं पुढच्याला जर पचत असेल तर त्याचा स्वाभिमान टोकाला जात असतोय. काय त्याला आनंद आहे. यानं बैंगनावर तूप खाल्लं. देव म्हणले तुकोब्बर आहे. मालक म्हणतात पंढरपुरातले, तुकोब्बर आहे, माझा विसर न पडावा हे देऊन टाकतो, पण तुमचा फायदा ऐका ना. म्हणले देवा आताचा काय विचारता, मागच्यापासून चालत आलाय. 5 पोर हे का बाईला. तशी बाई सात्विक होती. थोडासा आवाज कडक, त्याचा लय लागला होता हो. याचाही चांगला आहे. नाही नाही छान आहे. नाही आता राहू द्या, तुमची काशी कशाला करायची. पाच मुलं मुलंही सात्विक होते आणि बाई सुद्धा सात्विक. परमेश्वर बुवा, बाई सुद्धा सात्विक. किती सात्विक मुलं सांगू. कालांतराने ती मुलं या देशाची राजे झाली. इतकी सात्विक मुलं. पात्र लय गोड होतं. ते पात्र म्हणजे कुंती होती. तिला शास्त्राच्या भाषेत पृथक्की म्हणत होते. हो. आणि त्या पृथक्कीच्या पोटी 3 बाळ जन्माला आली.
तिच्या मालकाने पुन्हा एक लग्न केलं, त्यांना 2 बाळं जन्माला आली. असा एक पुराणाचा भेद सांगितला. तिला दुसरं एक बाळ होतं, पण ते असू दे, ते कशाला इचकायचं आपण. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5 लेकरं हस्तिनापुरात राहत होते. कालांतराने इंद्रप्रस्थला पोचले. इंद्रप्रस्थाला वास्तव्य दिलं पांडवांना. तुझा विसर न व्हावा. तुकोबरा का देवाला मागतात? देवा मला तुझा विसर नाही पडला पाहिजे, एवढं देऊन टाक. इंद्रप्रस्थात पांडव गेली. तिथं काही गावाची जहागिरी तिथे राहत होते, काही दिवस हस्तिनापुरात राहत होते. धृतराष्ट्राचा मेहुणा, गांधार देशाचा राजा शकुनी आहे. मी नाही म्हणत त्याला शकुनी, त्याचा पाहुणा आहे का तुमच्या गावात? मग काय ताण घ्यायचा. भडवा होता तो शकुनी, भडवा होता, भडवा, हरामखोर होता. महाभारतात त्या 3 श्लोकात त्याला इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्यात, एकही महाराज कीर्तनात ती शिवी देणार नाही बायका पुढे असल्यावर. इतका भडवा होता शकुनी बाबा, इतका भडवा होता, हरामखोर होता शकुनी. तुम्हाला सांगू, कौरवाला मारणारे कृष्ण परमात्मा नाहीत, कौरवाला मारणारे पांडव नाहीत, कौरवाला मारायला सैन्य नव्हता, 7 अक्षणी सैन्य. ह्या कौरवायला सख्या मामानी मारलं, तो शकुनी होता. बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या, त्या भडव्याने बहिणीच्याच पोरायला पत्ते खेळायचे शिकिले. ते लुडो नावाचा खेळ, सोपटी, आणि वाजून टाकलं बाच्याचं. नालायक होता, नालायक होता. अगा भ्रतारेवचे जायते भगिनी सर्व स्थितीषु सबांधवा सगर्भेषु सुते समस्व जायते. भावाला बहिणीची स्वतःची लेकरं सारखी वाटली पाहिजे, त्याचं नाव भाऊ असते. यानं बहिणीची लेकरं मारली, 100 मारली. एका छोटीशी चूक होती. पाण्यातलं पंडाव खेळता खेळता दुर्योधनाच्या हातानं 4 पोरं त्याची मेलती. म्हणून त्याने विचार केला, माझे 4 मारतो, घरी येऊन तुम्हा 100 जणांना फुकितो. भाकरी बहिणीच्याच घरच्या खाल्ल्या आणि तिचंच झोपडं पेटिलं. असंच झालं रावणाच्या बाबतीत पण. तुम्हाला कधी म्हणजे आजच सांगायलो. इथून पुढे लक्षात ठेवा, नालायक पाहुणे जास्त दिवस घरी राहू द्यायचे. कोणताच फाजा नाही, कोणताच नाही. आला पुरणपोळी, उद्या बट्ट्या, अजून आमक, अजून तमक, निघा घरी. हे जास्त दिवस राहिल्यावर आपल्या पत्राच्या नाल्या मोजीत असतील. आमच्या इथला एक पाहुणा जाईच ना, गड्याला सांगितलं आपला फवारा झाला, हो झाला म्हणजे. शेती मला चांगली मस्त, डबल फवारा करा. काय म्हणले महाराज, कशाला डबल? अरे म्हणलं औषध नाश करायचं नाही. 10 रुपयाचा चुन्याचा डबा आणा, डब्यात कालवा, ढवळं दिसलं पाहिजे औषध म्हणून. त्याच्यात 1 ढक्कन रोगर टाका, फक्त वास यावा. आणि तेल जळण ना पेट्रोल. हा, पेट्रोलचा पंप नाही, ते हात पंप कुच्या. मसडी आलेली होती, पाहुणा जाईच ना आमच्या इथला. मी त्याच्या पाठीवर फवारा द्याला, त्यानं 3 टाक्या फवारल्या आणि 4थ्या टाकीला म्हणला संडासून येतो. 9 वर्ष झाला अजून त्याची संडास झालीच नाही. आलाच नाही आमच्या इथं, आलाच नाही. नकोच म्हणला गिरगावच्या बाळ्याची, ते गेलं की फवारा पाठवू देते. तुम्हाला सांगू का, रिकाम टेकडी माणसं घर पेटवत असतात. कधी बी लक्षात ठेवा, रिकाम टेकडी माणसं घराला पेटून देत असतात. या बा, व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस आरामखोर असतो. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस आरामखोर असतो. व्यसनी काय करीन, काम करून पैसे कमीन, थोत्तर खराब करीन. पण आळशी माणसं पत्ते खेळत नाहीत, दारू पित नाहीत, पण खसखशीच्या पोत्याला भोकाड पडल्यावानी लक्ष्मी ठुतत नाहीत. खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र सहन होत नाही. हाय सायराज नाही, किती बारीक असते ती किराणा दुकानदारी. आमच्या इथल्या एक जणांनी खसखस घेतली 20 किलो. राम मला म्हणला, ए राम्या, पोतं टाक बैलगाडीत. हमाल होतं ते, 4 आणि हमाली. मालक जरा फुगीर होतं, मोकार टेकन चौघीत लुगडे एक, नुसतं त्याकडे होतं ते आपलं. 2 हात लाकडून 35 हात धिलपी. हे आवाळभर इकडं आवाळभर तिकडं, मोठा वाडा पोकळ वासा, वारा जाई वासा वासा, असे घरातलं होतं. हे पुढच्या शनिवारी देईल. हमाल होतं ते. म्हणलं बहुणीच्या बारी मग 4 देईन. पोतं टाकलं गाडीत, पण दाबणार ताच खाल्ला.
आली बैलगाडी गिरगावला, गावात आलं म्हणलं ए भावश्या पोता दुकानात ठोय. ते म्हणलं रिकाम मालक. गिरगाव पासून शेलू पस्तूर बॅटऱ्या लावल्या, वाटान खसखस दिसली नाही. सांडलेली खसखशीचा एकही दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबली नाही. तिचं तर नाव लक्ष्मी आहे. कवा जाईल आणि कवा चटका आणील सांगताच येत नाही. तिच्या संग हिशोबात राहत जा. आणि त्यातली त्यात हे रिकाम टेकडे घरी आल्यावर लक्ष्मी पटकन पळत असती. आळशी माणसं सगळ्यात हरामखोर. घरातल्या सगळ्या लोकांनी काही ना काही. तुमच्या लहानपणी वयस्कर माणसं दोऱ्या तरी वळायचे, मुंगशे तरी करायचे, कासरा तरी आटायचे, जोते तरी करायचे. रिकाम बसत नव्हती माणसं, रिकाम बसत नव्हती. रिकामी माणसं घातक असतात. चला असो. शकुनीने नालायकपणा केला. शकुनीचा पांडवाईशी तिळमात्र राग नव्हता आणि शकुनीला पक्क माहित होतं जितकी कौरव पांडवाला त्रास देतील तितकी लवकर कौरव मारणार आहेत, हे शकुनीला माहित होतं. म्हणून लोकांना वाटत होतं शकुनी पांडवांच्या विरोधात आहे, कवडीच्या विरोधात नाही. तुम्ही ओरिजिनल वाचवा ना. आणि ज्यानं ओरिजिनल महाभारत पाठ केलंय का कथा त्याच्या ऐका जा. तुमचं कसं होतं माहितीये का, ज्यांनी वह्या लिहिल्या त्यांच्या ऐकतात. इथे श्रीमन महाभारते पुराणे येन कथा प्रसंगो आजामेळो भय जायतेन सर्वां तृंगभद्राति जायते ना मम कृतुजन्याति भारतायां महाभारते पुराणे व्यासोक्ती सागरायां. काय त्या ठिकाणी 7 अक्षोणी सैन्य पांडवांना होतं बरं का. 11 अक्षोणी सैन्य या ठिकाणी कौरवाला होतं बरं का. आणि काय त्या ठिकाणी युद्ध झालं बरं का. लागली लाईन आली, पंखा सुरू झाला, वहीचं पान पलटलं बरं का. इति महाभारते पुराणे भगवान गोकुळात जन्माला आले बरं का. अरे तो बस स्टँड सोडून दिलं रे सोमळ्या. आता माणसं कोण्या गावाला जातील. असं नको वाची जाऊ, तू वाचून सांग जाय. माणसं मरतील. ढाला विढाला चुकीचं ऐकायचं डोक्यात ठेवी जाऊ नका. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. शास्त्र पुराण आपला संप्रदाय वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, ऋषीमुनी प्रणीत आहे. आणि महत्वाचा मुद्दा सांगायचा, पुराण प्रणीत आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारोनी. बोधले बाबा पुराणाला फार गळ्यात घेतलं तुकोबारायांनी. वारकरी संप्रदाय चांगलं वाचायचं. असो, शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, भाषेबुवा पांडवांना एक घर तयार करा. ते म्हणलं मामा तुम्हीच म्हणले सुईच्या आणीवर बसल इतकं द्यायचं नाही, आणि तुम्ही म्हणतात वाडा बांधायचा. येडगळेस तू. वाडा बांधायचा पण त्या वाड्यात ते मेले पाहिजे असा बांधायचा. त्याचं नाव लाक्षाग्रह. राळ, रांजा, कापूर, ज्वलनशील पदार्थ टाकले. आता इहिरी फोडायला ते ब्लास्टिंग येते. पण मला असं वाटतं तुमच्या लहानपणी ते ट्रॅक्टर नव्हते, पहारीचे गोटे होते. पहारीनं दर घ्यायची, मधलं काढायला पळी असायची, आणि मग ते लोखंडीची जाळी जाळायची, तिचे कोळसे करायचे, राळ रांजा टाकायची, कुटायची, ती दारू भरायची, वात सोडायची, आणि मग तिला ते आळं करायचं, आणि ती पेटून मग माणसं वर येत होते. विहिरीतून वर यायची. मी पाहिली ती माणसं, आमच्या इथं बरीच होती 10-5 लोक तशा विहिरी फोडणार. तर ती दारू त्या घराच्या भिंतीला वापरली, येळूच्या चिवट्या, कमट्या, आणि वरून घर इतकं रंगरंगोटीत केलं की ते घर पाहण्यासाठी माणसं अशी दंग व्हायचे. त्या मिस्त्रीचं नाव होतं पुरोचन नावाचा मिस्त्री. पुरोचन नाव होतं, पुरोचन. खरं तर कलेच्या क्षेत्रामध्ये एका देवतेचं वर्णन आहे, एक अंश आहेत भगवंताचा, तो विश्वकर्मा महाराज, कलेची देवता, फार मोठी अधिकारी व्यक्ती, भगवंताचा अंश आहेत ते. पण या पुरोचन नावाच्या व्यक्तीच्या हातानं ते लाक्षागृह तयार केलं. दुर्योधन 2-3 वेळेस काकींकडे आला, माझ्या कुंती आई साहेबाकडे, तुझा विसर न व्हावा
याच्यावर बोलतोय हा. मला लांब जायचा नाद आहे. कसं होते गव्हाला पाणी देताना मला गवत उपटायचा नाद आहे, म्हणून हे लांब होतं. पण कडवं सोडित नाही, जाणार नाही कडव्याच्या बाजूला, काळजी करू नका. येऊ द्या एसटी लांबून, काय चांगल्या रस्त्याने तेल बाहेरचे ताण काय घेता. घरचं डिझेल असल्यावर शॉर्टकट पाहायचं. इथं काय देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला, ताण कशाला घ्यायचा. 15 वाटा आलं मोरी वाट गेलं. लांबून येऊ द्या, चिंता नका करू. बघ कुंती हुशार होत्या. आज जाऊ उद्या जाऊ बघता बघता दुर्योधनानं सांगितलं, काकी तुमच्या घराचं किलचण खराब झालंय, तक्ता खराब झालाय. लाकडी घरं होती आणि लोक आम्हाला नाव ठेवते तुम्ही चांगल्या घरात राहायला जा. प्रथक्की म्हणजे कुंती किती हुशार आहे. ती पंढरपुरातल्या मालकाची आत्या होती माझ्या माईंनो. तुमच्यातली एक बाई ती पंढरपुरातल्या मालकाची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची आत्या होती. आणि तिने विचार केला, या घरात राहायला जात असताना एका साधूला आधी विचारावा. त्या साधूचं नाव होतं राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका. आणि विदुराच्या घरी गेल्या. काका काका होते हो. आवाज ऐकल्याबरोबर या वहिनी साहेब, वहिनी साहेब शब्द वापरला. या भारत देशाची भाषा शैली हे हिचं वजन करण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, इतकी मर्मज्ञ भाषा आहे टोकाची. या वहिनी साहेब बसायला बोऱ्या टाकला. काकांच्या धर्मपत्नीने आदर केला. काकांनी विचारलं, वहिनी साहेब काय काम आहे. काका युवराज गेल्या 2-4 दिवसापासून सारखे येतात. दुर्योधन म्हणली नाही, युवराज गेल्या 2-4 दिवसापासून सारखे येतात आणि आम्हाला गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात राहण्यासाठी सांगतात. डोळे रडे नाही वागेरेकर. विदुर काकाचं बोधले बाबा काळीच रडलं. कारण विदुर काका त्रिकाल ज्ञानी होते. त्रिकाल ज्ञानी होते. काकांना माहित होतं ते घर म्हणजे मसनवाट आहे, ते लाक्षागृह म्हणजे मसनवाट आहे. पण आता तुम्ही काय म्हणल्या वहिनी साहेब. हो म्हणल्या. हो जावंच लागल. जा वहिनी साहेब, पण एक विनंती, ज्या दिवशी राहायला जातान त्या दिवशी वाकडी वाट करून माझ्याकडे या. दुर्योधनानं धारेवर धरल्यावर कुंती आई साहेब आपल्या 5 लेकराला घेऊन त्या महालाकडे निघाली. तुझा विसर न व्हावा. तुकोबारायनं काय मागितलंय देवाला, हेची दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. याच्यात काय लपलंय याचा मुद्दा तुमच्या पुढे मांडतोय. मग पुढे सरकू, वेळ भेटला तर पुढच्या कडव्यात जाऊ, अन्यथा आपलं जय विठ्ठल करू. मग काकी निघाल्या. चौकात आपली 5 वासरं घेऊन आल्या लेकर आणि धर्माला सांगितलं, बाळा मी 2 मिनिटात काकाकडनं येते. बघत होतो दुर्योधनाची गुप्तचर खात्यातले लोक कुठं चालली काय चालली. निरोप भेटला काकांकडे. जात असेल म्हणजे जाऊ द्या. काकाकडे गेल्या. काकानं पाहिल्याबरोबर होत का आला, हात चाललात. हो. देवघरात गेले. देवघरातून एक प्रतिमा घेतली बोधले बाबा. ती प्रतिमा विटेवरच्या मालकाची होती, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची होती. ती प्रतिमा एका कपड्यात गुंडाळली आणि कुंती आई साहेबाच्या वटीत टाकली. वहिनी साहेब जा त्या महालात राहण्यासाठी. ते महाल तुमच्यासाठी मशानभूमी आहे. तो महाल तुमच्यासाठी मशानभूमी आहे. जा राहण्यासाठी, पण हे तुमच्या वटीत टाकल्याचं याचा विसर पडू देऊ नका. याचा जर विसर नाही पडला ना, तुमच्या अंगावर माती टाकायची ताकद कोणाची नाही. वटीत घेतलं त्या मालकाला. प्रतिमा होती, फोटो होता देवाचा. कुंती आई साहेबांनी हृदयाशी ते फोटो लावला. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, गुप्तचरांनी निरोप दिला, वटीत काय चाललं असेल कुंतीनं. तर तिथल्या एकानं शहानिशा केली, स्त्रियांची वटी भरत असते, वटी भरली असेल. वटीच भरली होती, पण वटीत देव टाकला होता. गौण जेवारी नव्हते, वटीत देव टाकला होता. देव गेलाय लाक्षागृहात. लाक्षागृहाला तळ मजला होता.
कारण स्वयंपाक वरी करता येणार नव्हता, कारण लाक्षाग्रहाला विस्तू लागणं आणि 11 सेकंदात जळणं असं घर होतं ते. 11 सेकंदात पेट घेणार होतं. ज्वलनशील वस्तू होत्या त्याच्यात सगळ्या. खाली पूजा, खाली स्वयंपाक करत होतं. मध्ये गेल्याबरोबर गृहप्रवेश झाला. वरी जो महाल आहे त्या महालात एक कोनाडा होता. त्या कोनाड्यात वस्त्राचं आच्छादन केलं आणि काकाने टाकलेल्या वटीत देवाचं अधिष्ठान त्या कोनाड्यात त्या देवळीत बसवलं. रोज स्वयंपाक झाला की त्या देवाला नैवेद्य आणि मग पांडवांनी जेवायचं, मग कुंतीने जेवायचं, आलेल्या अतिथीला जेव घालायचं. रोज संध्याकाळी पुरोचन मशाल घेऊन यायचा. बरोबर माध्यानस्तु भयजनाम निशा प्रवृत्ती जायते नाम वैशान्नरोस्तत पुनितायाम दग्धाम लाक्षाग्रभयो. बरोबर मध्यरात्रीला पांडव आणि कुंती झोपली की पुरोचन लाक्षाग्रहाला आग लावणार आणि मग ही सगळी जळणार. पण विदुर काकाने एक शब्द दिलता, याचा विसर पडू देऊ नका. वटीत जो देव टाकलाय त्याचा विसर पडू देऊ नका. दादा पांडव झोपी जाची, कुंतीनं भिंतीला टेकन द्यायचं आणि त्या कोनाड्यात देवळीत टेकलेल्या पांडुरंगाकडं, त्या विटेवरच्या मालकाकडं, त्या द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याकडं सारखं बघत राहायचं. त्याचा विसरच पडू दिला नाही. रात्री विसरच नाही. खिडकीतून पुरोचनानं पाहिलं कुंती जागी की निघून जायचं.